बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर येते। तर लोकसभा निवडणुकीसाठी वंचितची दुसरी यादी जाहीर झाली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सोलापुरातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे सोलापुरात तिरंगी लढत होणार का याकडे लक्ष आहे। माढ्यातून रमेश भास्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर वंचितची ही दुसरी यादी, लोकसभा निवडणुकीसाठी वंचितची ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे। याआधी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर आता दुसरी यादी वंचितनं जाहीर केली आहे। माढा सोलापूर मधून उमेदवार उतरवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वंचितनं एकला चलोरेचा नारा दिला आहे। काही दिवस मविया सोबत बैठका सुरू होत्या, चर्चा सुरू होत्या, पण त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली होती आणि दुसरी यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान उमेदवार नेमके कोण कोण आहेत वंचितचे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोलापूर मधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचितकडून। तर माढ्यातून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वंचितची ही दुसरी यादी आपण बघू शकतोय। वंचित बहुजन आघाडी आणि यांच्याकडून आता राज्यातील किती जागांवर उमेदवार उतरवले जातात याविषयी उत्सुकता आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल, वंचितनं याआधी एक यादी जाहीर केली होती आणि आता दुसरी यादी, नेमकी आतापर्यंत किती जणांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचितकडून? फरागजी बरोबर, वंचित बहुजन आघाडीकडून जी आहे त्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये दुसऱ्या यादीमध्ये जे आहेत 11 उमेदवारांची यादी जी आहे ते वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली आहे। विशेष म्हणजे सोलापुरातून प्रकाश आंबेडकर स्वतः उभे राहतील की नाही याच्यावरती अनेकांनी तर्कवितर्क लावले होते। तर सोलापूर की अकोला, कारण आपल्याला माहिती आहे की 2019च्या वेळेस जे आहे ते प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून जे आहे ते लोकसभेसाठी उभे राहिले होते। आता वंचित बहुजन आघाडीने जे आहे ते सोलापुरातून राहुल गायकवाडांना उमेदवारी दिलेली आहे। तर माढ्यातून रमेश बारसकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे आणि त्याचबरोबर जे आहे ते रावेर, जालना, हातकणंगले, मुंबई नॉर्थ सेंट्रल आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या अशा 11 ठिकाणी जे आहेत, त्याबरोबर जालना, अशा 11 ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडीने त्यांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी यांनी एकला चलोरेचा नारा दिलेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे। तर दुसरीकडे आपण बघतो की महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटील असो, संजय राऊत असो किंवा एकूणच काँग्रेसचे नेते असो, वारंवार मीडियासमोर सांगताना हे सांगत आहेत की ते वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने त्यांची दुसरी लोकसभा यादी जाहीर करून हे स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती एकला चलोरेच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।